बुलढाण्यामधील पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचा छडा पोलिसांनी लावला। गावातील व्यक्तीनेच या पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली खुर्द येथील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांच्या कारमध्ये संशयास्पदरित्या मृतदेह आढळला होता। ज्ञानेश्वर म्हस्के यांची गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या प्रकरणाचा छडा लावला। अनैतिक संबंधामधून हत्या केल्याची कबुली मुख्य आरोपीने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। बाबासाहेब म्हस्केने जालना जिल्ह्यातील टायगर नावाच्या इसमाला ज्ञानेश्वर म्हस्के यांच्या हत्येची सुपारी दिली होती। त्यानंतर टायगरच्या 2 साथीदारांनी पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांना एका बारमध्ये नेलं आणि दारू पाजली। यानंतर त्यांची गळा आवळून हत्या केली असं पोलीस तपासात समोर आलं। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी बाबासाहेब म्हस्के यांच्यासह हत्येमध्ये सहभागी असलेल्या 4 आरोपींना अटक केली। या प्रकरणामध्ये आरोपींची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर म्हस्के आणि बाबासाहेब म्हस्के हे चांगले मित्र होते, पण बाबासाहेब म्हस्के यांचा मृत ज्ञानेश्वर म्हस्के यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते। यातून ही हत्या झाल्याचं तपासात समोर आलं आहे। अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरत असलेल्या ज्ञानेश्वर म्हस्के यांचा काटा काढण्याचं बाबासाहेब म्हस्केने ठरवलं। यानंतर त्याने जालन्यामधल्या टायगर नावाच्या गुंडाला 5 ते 6 लाखांची सुपारी दिली। यानंतर टायगरने त्याचे 2 गुंड बाबासाहेब म्हस्केकडे दिले। 29 मार्चला बाबासाहेब म्हस्के आणि ज्ञानेश्वर म्हस्के एका बारमध्ये दारू प्यायले। दारू पिऊन झाल्यानंतर हॉटेलचं बिलही बाबासाहेब म्हस्केने दिलं। दारू पिऊन बाहेर पडल्यानंतर बाबासाहेब म्हस्के आणि टायगरच्या 2 गुंडांनी ज्ञानेश्वर म्हस्के यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली। ज्ञानेश्वर म्हस्के हे जालना जिल्ह्यातील पोलीस दलाच्या महामार्ग विभागात कार्यरत होते। गुढीपाडव्याच्या दिवशी म्हस्के त्यांच्या मूळ गावी गेले होते। यानंतर ते कामानिमित्त गिरोलीवरून देऊळगाव राजाला गेले, पण रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही। ज्ञानेश्वर फोनही उचलत नसल्यामुळे त्यांच्या पत्नीने ज्ञानेश्वर यांच्या सहकाऱ्यांना फोन केला। यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर यांचं फोन लोकेशन ट्रेस केलं। यानंतर पोलिसांना सिंदखेड राजा रोडवरील RJ इंटरनॅशनल स्कूल समोरील वन विभागाच्या हद्दीत एका कारमध्ये ज्ञानेश्वर म्हस्के यांचा मृतदेह मिळाला।